अखेर न्यायदेवतेने डोळ्यावरची पट्टी काढलेली आहे. वाल्मिक कराडला आता हत्येच्या गुन्ह्यामध्ये एसआयटीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. आता धनंजय मुंडे यांचं काय होणार? ते राजीनामा देणार का? आणि कराड हा धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध कोठडीमध्ये एसआयटी कडे काय काय बोलू शकतो? कारण की गेल्या अनेक 2 दशकापेक्षाही जास्त काळ त्यांची असलेली मैत्री आणि या मैत्रीमध्ये एकमेकाच्या पापाचे धनी झालेल्या या मित्रांचं काय होणार? आता परळीमध्ये कराड समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत. मस्साजोगमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि अख्खं गाव आणि तमाम महाराष्ट्रातले सर्वसामान्य रस्त्यावर उतरलेले आहेत. आता वाल्मिक कराडला किती दिवस एसआयटी आपल्या ताब्यात ठेवतंय, पुढे मकोका अंतर्गत काय काय कारवाई करतंय, हे आता आपल्याला बघायचं आहे. आणि या सगळ्या प्रकरणाचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कशा प्रकारे फटका बसू शकतो? कारण की वाल्मिक कराड लाडकी बहीण या योजनेचा प्रमुख विष्णू चाटे, जो तालुक्याचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा होता, असे 2 पक्षाचे पदाधिकारी हे अडकलेले आहेत. आता त्यांना निलंबित केलेलं आहे, त्यांना बाजूला केलेला हा भाग वेगळा आहे. परंतु अजित पवार यांच्या संबंधाने देखील बरंचसं काही बोललं गेलेलं आहे. आणि या एकूणच स्थितीविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक सर्वसामान्यांच्या भूमिकेतून आपण अतिशय तटस्थपणे चर्चा करत असतो. आता विरोधकांच्या हाती मोठं हत्यार सापडलेलं आहे. म्हणजे वाल्मिक कराड याच्या विरुद्ध फक्त खंडणीचा गुन्हा होता. मग खंडणीच्या गुन्ह्याला म्हणजे 1 ते 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि तीही तो गुन्हा सिद्ध झाला तर. मग अशा आरोपी विरुद्ध, अशा संशयित आरोपी विरुद्ध जर त्यांनी जामीन मागितला, म्हणजे त्याला जर जामीन हवा असला, म्हणजे पाहिजेच असतो प्रत्येकाला, तर तो जामीन त्याला तो मिळू शकतो, अशी परिस्थिती होती. आणि त्यामुळे खंडणी, अपहरण आणि हत्येचा गुन्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून विशेष पथकाकडे, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती टीम कालच बदलली आणि त्या बदललेल्या टीमने आपली करामत करून दाखवलेली आहे. म्हणजे सत्र न्यायालयाकडून त्यांनी हत्येच्या गुन्ह्याअंतर्गत वाल्मिक कराडला ताब्यात घेतलेला आहे. आता जसं विष्णू चाटेला देखील घेतलेलं आहे. म्हणजे विष्णू चाटेला ज्या वेळेला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी होती, त्याच्यानंतर त्याला आणखी त्याची कोठडी संपल्यानंतर पुन्हा त्याला ताब्यात घेतलं. आणि आता त्याने त्याचा जो मोबाईल आहे तो म्हणे नाशिकच्या कुठे गाढ रानात त्याने टाकलेला आहे. आता जी जुनी एसआयटी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी केज मधला पोलीस जो स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याचा जो अधिकारी होता, त्याच्यासह अनेक कराडचे मित्र, म्हणजे ज्यांना बदली करून कराडनेच तिथं आणलेलं, असे जण त्याच्यामध्ये होते. त्याच्यामुळे त्यांना तो मोबाईल काही सापडला नाही. आता नवीन एसआयटीला तो सापडणार का आणि पुढे काय होणार हे आता बघायचं. महत्वाचं काय, अशी बातमी जी आली होती की विष्णू चाटेने कबुली दिली. काय कबुली दिली होती? की माझ्या फोनवरून, माझ्या मोबाईलवरून वाल्मिक कराड हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललेला आहे. आणि त्याने असं सांगितलेलं आहे. काय सांगितलं होतं? की सुदर्शन घुले म्हणतोय त्याप्रमाणे त्याला त्याची रक्कम द्या, आणि नाही तर अन्यथा तुमचं काम सर्व बंद करा, असं म्हटल्याची कबुली विष्णू चाटेने वाल्मिक कराडच्या विरोधात एक पुरावा म्हणून ती दिलेली होती. आणि तो धागा महत्वाचा. आता वाल्मिक कराडचा पीए नितीन कुलकर्णी याच्याकडे 17 मोबाईल आहेत. ते 17 मोबाईल सोडून त्यांनी विष्णू चाटेचा तो मोबाईल वापरलेला आहे. मग
त्या खंडणीच्या धमकी प्रकरणामध्ये. आता नितीन कुलकर्णी याच्याकडे जे 17 मोबाईल आहेत आणि तो सुरेश धस म्हणतात त्याप्रमाणे फरार आहे. या 17 मोबाईलचा तपास कधी लागणार हा एक प्रश्न. दुसरं महत्वाचा प्रश्न की धनंजय मुंडे यांच्या मुंबईच्या सातपुड्या बंगल्यावर खंडणी 3 कोटी दिली पाहिजेत असा आग्रह धरण्यात आला होता आणि त्याला स्वतः धनंजय मुंडे हे तिथं उपस्थित होते. सुरेश धस यांनी त्या सगळे तिथं कोणकोणत्या बैठकीला होते त्यांच्या सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. आता पोलीस तो तपास करणार का हा प्रश्न. आता मंत्र्याविरुद्ध चौकशी करायची म्हणजे मुख्यमंत्र्यांची राज्यपालाची अनुमती लागणार. मग तेवढी वेळ आपल्या या महाविजय मिळवलेल्या सरकारवर जर येणार असेल तर मग अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवायचं किती वेळ ठेवायचं याचा प्रश्न, हा यक्ष प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या समोर होता आहे आणि पुढे राहणार आहे. आता अजित पवार यांचं जे नाव घेतलं गेलेलं आहे, सुरेश धस असो असो किंवा जितेंद्र आव्हाड असो, या सगळी नाव जे घेतलेलं आहे की शिवलिंग मोराळे याची जी गाडी 2231 नंबरची स्कॉर्पिओ आलिशान गाडी, ती गाडी मस्साजोगला ज्या वेळेला अजित पवार यांनी भेट दिली होती त्यावेळेला ती ताप्यात होती आणि एकाने तर असं म्हणले की त्या गाडीमध्ये वाल्मिक कराड सुद्धा होता. मग ह्याच गाडीतून वाल्मिक कराड हा शरण आणि शिवलिंग मोराळे हे म्हणे तिथं भटकत होते. मग त्यांना वाल्मिक कराडनी हाक दिली आणि गाडीमध्ये मला गाडीमध्ये घे असं सांगितलं. अर्थात ते सगळं खोटारड. मग तीच गाडी, मग त्या गाडीमध्ये शरण येण्यापूर्वी 20 दिवस 20 दिवस तब्बल 20 दिवस वाल्मिक कराड हा कुणाच्या आश्रयामुळे हा लपलेला होता पुण्यामध्ये. आता तो इकडं तिकडं फिरला, देवदर्शन केलं, फेसबुकवर पोस्ट टाकल्या, इंस्टाग्रामवर टाकल्या, हे सगळं जाऊ द्या. परंतु तो का फिरू शकला? कारण की धनंजय मुंडे यांनी अभय दिलं होतं. चर्चा आहे अशी, ती चर्चा अशी आहे की धनंजय मुंडे यांनी सांगितलं की वाल्मिक आता तू शरण ये, कारण की पुढचा गळफास जर वाचवायचा असेल तर आता शरण आलेलं केव्हाही चांगलं आणि तुला 1 महिन्यामध्ये सोडतो, 1 महिन्यामध्ये बाहेर काढतो. मग मी तर काय राजीनामा देत नाही, माझं तर काही कुठं नाव येत नाही, माझा या ना त्या प्रकारे किंवा दुरान्वयाने माझा कुठेही संबंध नाही, त्याच्यामुळे मला भ्यायचं काही कारण नाही. परंतु तू माझा सच्चा शिलेदार आहेस. लहानपणापासून तू पंडितांना मुंडे यांची सेवा केलेली आहे, माझी सेवा केलेली आहे आणि माझी ज्या ज्या प्रकारची तू आलिशान सेवा केलेली आहे, इव्हेंट मॅनेजमेंट केलेलं आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांकडून जे काही हार्वेस्टरसाठी जे काही मलिदा गोळा केलेला आहे, तुम्हाला अनुदान मिळवून देतो 40 लाखाचं, ते 8 लाख 8-8 लाख रुपये कॅश द्या, अमुक द्या तमुक द्या, ते काही परत द्यायचं काही कारण नाही. मग हे सगळं जे आहे हे अजित पवारांना भोवणार आहे. म्हणजे ते कसं भोवणार आहे की ही जी खंडणी प्रकरण आहे ते निवडणुकीसाठी वर्गणी मलिदा त्या पक्षासाठी गोळा केला जात होता का असं बोललं जातं. मग आता या ज्यांचे पैसे खाल्ले 8-8 लाख रुपये 141 शेतकऱ्यांचे, ते पैसे गेले कुठे असा प्रश्न येतो. मग तो काय निवडणुकीत पैसा वापरला गेलेला आहे का? बरं, आता पीक विमा घोटाळा आहे, वाळू घोटाळा आहे, किती घोटाळ्यांची किती नाव आहे. अगदी तो महादेव ऍप संबंधी 9 अब्ज असं देखील ते सुरेश धस बोललेले. मग या सगळ्या विषयी वाल्मिक कराडने जर धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध तोंड उघडलं तर काय होईल याची कल्पना करा. आणि तीच भीती धनंजय मुंडेंना होती, आहे आणि राहणार आहे. तीच भीती काही प्रमाणात अजित पवार यांना देखील असणार आहे. आणि त्यामुळे बघू काय होतंय ते गुन्ह्यामध्ये ज्या वेळेला नाव येईल वगैरे त्याच्यानंतर राजीनामा देऊ, ही जी भूमिका आहे ती आता बदलावी लागणार आहे. धनंजय मुंडे ज्या वेळेला ठाकरे सरकारमध्ये होते, सामाजिक न्याय मंत्री होते, त्यावेळेला ते भारतीय जनता पार्टीबद्दल काय बोललेले आणि ते ज्या वेळेला विरोधी पक्षनेते होते विधान परिषदेमध्ये त्यावेळेला ते काय बोललेले आहेत याचे अनेक व्हिडिओ कॉल व्हायरल झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काय बोललेलं आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय बोललेलं आहे. भला आता देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची काय भाजपमध्ये होते ते दोघं जण,
त्यामुळे त्यावेळेची जी मैत्री आहे ती तेवढी मैत्री. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला 2021 मध्ये सामाजिक न्याय मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार रेणू शर्मा यांनी दिली होती, ती नंतर मागे घेतली. त्यावेळेला फडणवीसांनी त्यांच्या विरुद्ध थोडीशी मावळ भूमिका घेतली होती, परंतु भारतीय जनता पार्टीने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, आपल्या मंत्रिपदाचा असा आग्रह धरला होता. आता आज परिस्थिती काय? आज परिस्थिती अशी की सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. त्यांनी जी काही पोल खोल केलेली आहे, हा विरोधी पक्ष नेत्यांना देखील जमलेले आहे. म्हणजे जमलेली नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून जरा नरमाईचं धोरण सगळं होतं. ते का होतं, या सरकारविरुद्ध रोष कमी व्यक्त करायचा आहे का, करायचा नाही, याच्याबद्दल अजूनही संभ्रम आहे अनेक बाबतीमध्ये. असे प्रश्न विचारले गेले. पण ते काम विरोधी पक्ष नेते पदाचं, विरोधी पक्षाचं काम कुणी केलं खऱ्या अर्थाने? सुरेश धस यांनी केलं. मग सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे. मग देवेंद्र फडणवीस मला काही बोलत नाही, थांबवत नाही, ते काहीच नाही, असं सुरेश धस म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, वाल्मिकी कराडवर शेवटी हा त्यांना हत्येच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे त्यांना समावेश केलेला आहे त्यांचा. आता हे जे विशेष पथक जे आहे पोलिसांचं, ते कसून किती चौकशी करतं, म्हणजे त्या चौकशीत काही निष्पन्न झालं नाही, म्हणजे उद्या काय होईल की वाल्मिक कराड पुन्हा सुटू शकतात. आता आज जे काही दोन न्यायालयामध्ये म्हणजे केजच्या न्यायालयाने तिथं ज्या न्यायालयाने जे न्यायालयीन कोठडी दिली त्यांना, म्हणजे जर हत्येचा गुन्हा याच्यामध्ये कराड विरुद्ध नोंदवला गेला नसता, तर न्यायालयीन कोठडी जर फक्त राहिली असती, तर कराडला जामीन मिळवता आला असता. आणि ते ठोंबरे नावाचे जे वकील आहेत कराडचे, त्यांनी लगेच सांगितलं होतं आम्ही ताबडतोब जामिनासाठी अर्ज केलेला आहे. म्हणजे त्याच्यावरची सुनावणी होण्याच्या आधी एसआयटीने शिताफीने मोकोका न्यायालयामध्ये त्यांच्या विरुद्ध बरचसं काही सांगितलं. आता त्यांची ती रिमांड नोट जी आहे, ती रिमांड नोट फार महत्वाची. ती काही वेळानंतर पत्रकारांच्या हाती लागेल ती, की काय कुठले तपशील दिलेले आहेत, की वाल्मिक कराड हा हत्येच्या प्रकरणात देखील कसा आहे. म्हणजे सुदर्शन घुलेनी ते व्हिडिओ सुदर्शन घुलेला कुणी व्हिडिओ पाठवला, त्यांनी कुणाला पाठवला, मग ती हत्या कशी, क्रूर हत्या आम्ही कशी करतोय, वायरनी कसं मारतोय, सळईने कसं मारतोय, दगडाने कसं ठेचतोय, म्हणजे हे सगळं जे आहे, म्हणजे आम्ही त्याचं लिंगचं काय केलेलं वगैरे सगळं, म्हणजे त्याच्या पाठीवर आम्ही किती खतरनाक जखमा केलेल्या आहेत, 56 जखमा केलेल्या आहेत, 2-2.5 लिटर रक्त त्याचं गोठून टाकलेलं आहे, हे सगळं त्याच्या धमन्या सगळ्या चेचून टाकलेल्या आहेत. हा जो व्हिडिओ आहे तो वाल्मिक कराडनी पाहिलेला आहे. मग तो तो व्हिडिओ अजून तो पोलिसांच्या हाती खरंच लागलेला आहे का? जर लागलेला असेल तर वाल्मिक कराडची सुटका अजिबात होणार नाही. आणि विशेष म्हणजे हे सगळं सीडीआर सीडीआर जे आहे ते फार महत्वाचं आहे, कारण कॉल डिटेल्स रेकॉर्ड. मग आता 20 दिवस जे शरण यायला लागले, त्या काळामध्ये हे काही पुरावे नष्ट करण्याचे प्रकार झालेले आहेत का, हे बघावं लागणार आहे. आणि पोलीस ते बघतील अशी आपण अपेक्षा धरायला पाहिजे. कारण की आता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पाळं मुळं खरून काढू, यांचे साल्ट काढू. त्यांनी त्या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची ज्या वेळेला भेट घेतली फडणवीसांनी, त्यावेळेला त्यांना दिलासा दिला की त्या धनंजय देशमुखला असं सांगितलं की तुला कोणत्या अधिकारी पाहिजे एसआयटी मध्ये ते मी देतो. आणि आतापर्यंत देखील त्या धनंजय देशमुख यांची ती नाराजी की ह्या अधिकारी तो अधिकारी, अजून 2 अधिकाऱ्यांबद्दल आक्षेप आहेत ते आहेतच. म्हणजे कुठेतरी लोकांचा दबाव हा वाढल्याशिवाय यंत्रणा हलत नाही. आणि राजकारण तर अजिबात कशाचीच पर्वा करत नाही, कारण निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुकीमध्ये 103 बूथ असतील, 230 बूथ असतील, तिथे काय जी दडपशाही करायची आहे, फक्त बोटाला शाई लावायची आहे. म्हणजे ते बटन दाबणारा मात्र धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता, वाल्मिक कराडचा पिद्दो, तो बटन दाबणार. अशा प्रकारे मतदान झालेलं आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक विक्रमी मतांनी, म्हणजे अजित पवार यांच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून आले. आणि मग ते निवडून आल्यावर त्यांनी तो आनंदोत्सव कुठं साजरा केला? सागर बंगल्यावर साजरा केला होता.
देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. मग देवेंद्र फडणवीस त्यांना म्हटले, बघा पेट्या सुद्धा कमी पडल्या, इतके मतं तुम्ही कसे काय मिळवले. मग त्यांच्या अंगावरती शाल टाकली. ज्या वेळेला धनंजय मुंडे आपली शाल त्यांना टाकायला लागले फडणवीस यांच्या अंगावर, पाठीवर, त्यावेळेला फडणवीस म्हणले की नाही, हमारे घर हमारा नियम चलेगा, म्हणून त्यांनी धनंजय मुंडे यांना मिठी मारली होती. आणि ज्याला आपण मिठी मारतोय त्याच्यामुळे आपल्यावर अशी राजकीय आफत, एक मुख्यमंत्री म्हणून एवढी मोठी जबाबदारी, आपली अग्निपरीक्षा होणार आहे, याची सुतराम कल्पनाही फडणवीस यांना नव्हती त्यावेळेला. परंतु संतोष देशमुख यांचा त्यासाठी बळी जावा लागला. आणि हे जे मुरदाड मनाचे सगळे जे राजकारणी आहेत, यांना कुठेतरी जरा हादरा बसलेला आहे की आपण वाल्मिक कराड सारखे जर गुंड पोचले तर आपला देखील कार्यक्रम होऊ शकतो. म्हणजे आज धनंजय मुंडे यांचा कार्यक्रम होणार आहे, परंतु आपण ते तो धनंजय मुंडे जात्यात तर आपण सुपात आहोत. निदान याची थोडीफार अक्कल राजकारण्यांना जर आली तर त्याचं ते महाराष्ट्रातल्या जनतेचं भाग्य समजावं. कारण की ज्या वेळेला विरोधी पक्षात असतो त्यावेळेला तो अतिशय नालायक असतो. त्याला आरोप केला जातो. साधा ईडीचा आरोप झाला, अनिल देशमुख आतमध्ये, संजय राऊत आतमध्ये. आणि मग वाल्मिक कराडला इतक्या ईडीच्या नोटिसा आल्या, त्याला तुम्ही लाडकी बहीण योजनेचं प्रमुख नेमता. अर्थात भारतीय जनता पार्टीचं जे काय राजकारण आहे, म्हणजे सर्वसामान्य लोक ज्या वेळेला प्रतिक्रिया देतात या चॅनलवर, अनेकांनी म्हटले की ते अजगारासारखं राजकारण आहे. मग हा अजगर हसन मुश्रीफचं ईडी पचवलं, प्रफुल्ल पटेलचं पचवलं, छगन भुजबळांचं पटवलं, सगळं पचवलं, आणि अजित पवारांना तर धुवून पुसून स्वच्छ केलं, पुन्हा अर्थमंत्री करून टाकलेलं. म्हणजे हे सगळं उलट पुलट केलं जातं सगळं यांना. म्हणजे आणि पुन्हा वर बोलायचं, आम्ही काही राजकारणामध्ये आहोत म्हणजे आम्ही काही संन्याशाचे वस्त्र परिधान केलेली नाहीये. आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे काही पान मंत्र दिलेले आहेत, आम्हाला जे काही संस्कार शिकवलेले आहेत, विकासाची दिशा दाखवलेली आहे, विचारांची परंपरा जोपासायला सांगितलेलं आहे, राजकारण कसं शुद्ध झालं पाहिजे, हे फक्त बोलायची घडी बोलाचा भात, प्रत्यक्ष करताना वेगळं करायचं. त्याच्यामुळे कुठलाही पक्ष याला अपवाद नाहीये. म्हणजे आता भारतीय जनता पार्टीला, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यात मोठा प्रश्न याच्यामध्ये सोडवायचा होता, तो त्यांनी शिताफीने सोडवला जवळपास. काय केलं त्यांनी? मनोज जरांगे पाटील हे आपल्याला तापदायक प्रकरण होऊ शकतं. गुप्तचर खात्याने सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? कोपर्डी घटनेनंतर जे 57 मोर्चे 2019च्या 2014 ते 19च्या दरम्यान 16-17 मध्ये जे निघालेले होते, नंतर ते आरक्षणावर आले आणि काय झालं ते आपण पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे त्याची पुनरावृत्ती, आता स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या, आणि मग पुन्हा मराठा आरक्षण, आणि मग हे जर पेटलं तर ती जर आग लागली सामाजिक आंदोलनाची, तर कितीही बंब आणले तरी ती विझणार नाही. त्यामुळं काहीतरी करा. मग काय झालं की अचानक सुरेश धस यांच्या अंगामध्ये 12 हत्तींचं बळ आलं. मग ते बळ पुरवलं कोणी? नमिता मुंदडा बोलल्या सभागृहामध्ये, सगळं बोललं. मग असं वाटत होतं की विरोधी पक्ष कोण, इतकंच ते वाटलं. परंतु त्याच्यामध्ये काय की मराठा समाजामध्ये जो असंतोष पसरला जाऊ शकतो तो कुठेतरी थोपवायचा आहे. जरांगे पाटील यांच्या हातातून ते आंदोलनाचं नेतृत्व काढून घ्यायचं, आणि त्यासाठी हे केलं अशी चर्चा आहे. आता वंजारी समाज, आता सुषमा अंधारे वंजारी आहेत, जितेंद्र आव्हाड वंजारी आहेत, त्यांनी देखील हे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जे काही त्यांचं राजकीय कर्तृत्व दाखवलेलं आहे, मग ते म्हणतात की आम्हाला काही जातीभेद करायचा नाही. परंतु आज परळीमध्ये कराड समर्थक रस्त्यावर आले, मध्ये तर आलेलेच आहेत. तर हे महाराष्ट्राला मोठी डोकेदुखी होऊ शकते. काहीही असो, महाराष्ट्राला शांतता हवी आहे. आणि महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते आता थांबणार नाही. असं जर म्हणत राहिले तुम्ही तर मात्र हे ये रे माझ्या मागल्या असंच भोगावं लागणार. आता वाल्मिकी कराड याला मकोका अंतर्गत म्हणजे खंडणी, अपहरण, संघटित गुन्हेगारी हे सगळं कारवाई होणं. ईडी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता ईडीला काही आदेश देऊ शकतात का? आणि या सगळ्या आर्थिक घोटाळ्यामध्ये
त्यांचे कराडच्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांच्यावर काही कारवाई होते का? आणि धनंजय मुंडे यांचा जर त्याच्यामध्ये दुरान्वयानेही काही संबंध नाही असं ते जे म्हणत आहेत, मग त्यांना पुन्हा म्हणजे मंत्रिमंडळातून एकदा बाहेर पडून पुन्हा मंत्रिमंडळामध्ये जाण्याचा योग येईल का, हे येणारा काळच सांगेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.